नमस्कार. आज आपल्याला बनवायचा आहे मोर आवळा. मोर आवळा म्हणजे हे बघा, हे आवळे हे मी अर्धा किलो किसून घेतलेले आहे. किस असल्यामुळे तुम्हाला समजणार नाही म्हणून मी एक तुम्हाला दाखवायला ठेवला. हे अर्धा किलो आवळे किसून घेतले आहे. ही अर्धा किलो साखर घेतली आहे. अर्धा किलोला अर्धा किलो साखर लागते. हे अर्धा टीस्पून दालचिनीची पावडर आहे. ह्याने काय होतं, ह्याची चव फार छान येते आणि वास पण छान येतो. तर दालचिनीची पावडर यात मी घातली आहे. अख्खी दालचिनी घातली तर तिचा काय उपयोग होत नाही किंवा ती आपण काढून टाकतो. ही पावडर घातली तर सगळ्या मोर आवळ्याला लागते. ही मी काळी मिरीची पावडर बनवून ठेवते. तर ही अगदी एक चिमूटभर घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. ही जास्त नाही घ्यायची आपल्याला. आणि मी वेलची सोलून साखरेमध्ये बारीक करून ठेवते. ते हे मी 1 टेबलस्पून घेतला आहे. म्हणजे याच्यात किती 5 वेलच्या सोललेल्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. त्याच्यात भरपूर सी विटॅमिन्स असतात आणि ह्याने आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते. किंवा आपल्या बघा छातीत दुखत असेल ॲसिडिटी झाल्यावर, तर तुम्ही जर हा मोर आवळा अर्धा चमचा जरी खाल्ला तरी लगेच आपल्या पोटातील गॅस कमी होतो. ॲसिडिटीवर हा उत्तम उपाय आहे मोर आवळा म्हणजे. किंवा अख्खे पण मोर आवळा तो पण बनवतात. मी हा तुम्हाला झटपट मोर आवळा दाखवणार आहे. कारण याला काय तुरटीच्या पाण्यात ठेवायला, ते अख्खे जे असतात ते तुरटीच्या पाण्यात 1 दिवस ठेवावे लागतात. पण हा मी तुम्हाला झटपट मोर आवळा दाखवणार आहे. आणि हा ॲसिडिटी करता खूप चांगला असतो. आता आपण बनवायला घेऊया. हा झटपट बनतो. मोर आवळा बनवण्याकरता किंवा लिंबूचं लोणचं बनवण्याकरता कधीही स्टीलचं भांडं वापरायचं असतं. हा मी स्टीलचा पॅन घेतला आहे दांडीवाला आणि त्याच्यात मी हे आवळे घालते. गॅस बारीक करते घालताना, कारण साखर विरघळेपर्यंत, नाही तर मग आपला आवळ्याचा किस जळून जाईल. आणि याला आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून हलवायचं आहे. कसं आहे, मुलांच्या पोटात आवळा हा जात नाही जास्त. मग जर असा मोर आवळ्याचा मुरंबा केला, किंवा याला मोर आवळा पण बोलतात किंवा मुरंबा पण बोलतात, हा जर केला तर मुलं चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतात. हा तुरट गोड असल्यामुळे ह्याची चव एकदम छान लागते. हे बघा, हे मिक्स झालं आहे. मी आता गॅस मध्यम करते म्हणजे साखर विरघळेल. हा बनवताना कुठे जाऊ नका, नाही तर खाली लागला तर तो कडवट लागेल आणि पूर्ण मोर आवळ्याची चव आपली बिघडून जाईल. तेव्हा हा बनवताना आपण तिथेच उभं राहायचं आहे. हे बघा, साखर विरघळायला सुरुवात झाली आहे आणि या साखरेच्या पाकातच आपण याला शिजत ठेवणार आहोत. साखर पूर्ण विरघळल्यावर मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. हे बघा, साखर आपली किती छान विरघळली आहे. कसा हा आवळा ओलसर झाला आहे. आणि हे बघा, कोणाला जर माहिती नसेल, मी दालचिनीची पावडर म्हणजे ही बघा, ही दालचिनी मसाल्यात घालतात ही. आणि ही पण औषधी म्हणून याचा फार उपयोग आहे. ही खोकल्यावर सुद्धा चालते. तर ही दालचिनीची मी पूड करून ठेवते घरात, कशालाही उपयोग होतो त्याचा.
तर मी ही दालचिनीची पूड घेतलेली आहे. ही बघा मिक्सरमध्ये फक्त बारीक करून ठेवलेली आहे. आणि आता ही आपल्याला याच्यात घालायची आहे. अर्धा टीस्पून टाकली आहे मी. ह्याच्यात लगेच मिरीची पावडर पण घालायची आपल्याला. ही काळी मिरी पावडर चिमूटभर. आणि हे वेलची आणि साखर बारीक केलेलं. आणि हे छान मिक्स करायचं आहे. आणि आता हे बघा हे पूर्ण वितळलेली साखर. तर एकदम बारीक गॅस करून आपल्याला हे शिजू द्यायचे आहेत, म्हणजे आपले आवळे पण शिजतील आणि घट्टपणा येईल त्याला मोरावळ्याला आपल्या. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि आपल्याला 7 ते 8 मिनटं वाट बघायची आहे. मधून आपण त्याला हलवायचं आहे. गॅस आहे बघा मी एकदम बारीक केला आहे. मधून हलवायचं आहे, नाही तर मग ते खाली लागण्याची शक्यता आहे. हे बघा इथे 5 मिनटं झालेले. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा मस्त आपला आवळा शिजतोय साखरेमध्ये. आणि हा बाहेरच टिकतो, याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही, कारण आपण याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही. जर आपण अजून आपल्याला 5 मिनटं बघायचं आहे. मस्त बघा दालचिनीचा, मिऱ्याचा, वेलचीचा एकदम छान वास सुटलेला आहे. झाकण ठेवूया. आणखी 5 मिनिटांनी आपण उघडून बघूया. हे बघा आणि मी तुम्हाला ह्या मेजरमेंट चमच्यांबद्दल माहिती सांगणार आहे. तर हे बघा हा याला टीस्पून बोलतात. हा छोटा चमचा हे याच्यात घातलं तर बरोबर हा चमचा भरतो. आणि हा आपला टेबल स्पून, म्हणजे हा याच्यात जर घातला काय आपण साखर किंवा काय मोजलं तर हा बरोबर 1 टेबल स्पून होतो. तर तुमच्याकडे जर हे मेजरमेंटचे चमचे नसतील तरी तुम्ही असे छोटा मोठा असे चमचे वापरू शकतात. काही फरक पडत नाही. तुमचा पदार्थ एकदम छान बनणारच. त्याच्यामुळे जर असं मी जर हे प्रमाण सांगितलं तर काही शंका करू नका. असे चमचे घेऊन तुम्ही घेऊ शकतात. हे बघा आणखी 5 मिनटं झाली. आपण उघडून बघूया. हे बघा आपला मोरावळा घट्ट झाला आहे. आणखी एखादा मिनिटभर आपल्याला तो ठेवावा लागणार आहे. हे थोडासा सुकला पाहिजे. अगदी एकदम सुकवायचा पण नाही आहे, नाही तर तो ठेवल्यावर त्या कडक होईल. असा ओलसरच ठेवायचा आहे, पण अगदी थोडासा आपल्याला अजून एखादा मिनिटभर ठेवायचा आहे. हे बघा मस्त आपला झटपट असा मोरावळा झाला आहे. बघा 10-11 मिनटं लागले फक्त शिजायला त्याला. त्याच्यात 1 मिनिट आपण असं हलवत पण ठेवू शकतो. बघा झाकण ठेवायची गरज नाही आहे, कारण आवळा छान शिजलेला आहे त्याच्यात. हे बघा मस्त. हे बघा इथे 1 मिनिट झालेला आहे. आपला मोरावळा मस्त झालेला आहे. मी गॅस बंद करते, कारण हा एवढा ओला ठेवायचा आहे. तो थंड झाल्यावर सुकून घट्ट होणार आहे, कारण त्याला अजून एवढं शिजवायचा नाही. आपल्याला घट्ट नाही करायचा आहे. आपला मोरावळा तयार आहे. हा मी तुम्हाला आता काढून दाखवते. बघा इथे आपला मस्त मोरावळा तयार झालेला आहे. खूप छान लागतो हा तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.